ठेचा पनीर बनवण्यासाठी इथे एक मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यात 2 ते 3 चमचे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. थोड्याशा तेलावर परतून घेऊयात. त्यानंतर याच्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं मिरची टाकलेली आहे आणि थोडंसं जिरं टाकून छान असं याला मी परतून घेतलेलं आहे. आता खलबत्त्यात काढून घ्यायचं. त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त असा आपला हा अस्सल महाराष्ट्रीयन ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी बाइंडिंगसाठी आणि छान असं हे ठेचून घ्यायचं आहे. तर मस्त ठेचल्यानंतर इथं आपला परफेक्ट असा ठेचा तयार झालेला आहे. त्यानंतर इथं मी 125 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीरचे मोठे मोठे क्यूब कट करायचे आहेत आणि हा जो ठेचा आहे हा पनीरला छान असं कोट करून घ्यायचा आहे. तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते. नेहमीचा पनीर टिक्का खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही ठेचा पनीर एकदा जरूर करून बघा. मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं कमी मिरची टाका आणि मस्तपैकी थोड्याशा तेलावर याला चारी बाजूने छान भाजून घ्यायचं आहे. तर इथं चटपटीत झणझणीत पनीर ठेचा तयार आहे. लिंबू पिळून कांद्यासोबत सर्व करा.